ChatGPT AI खूप लोक वापरताय. त्यांचे ECG रिपोर्ट, CBC रिपोर्ट, लिपिड प्रोफाईल GPT मध्ये अपलोड करतात आणि बघतात की मला काहीच झालेलं नाही. त्यांचा पण एक असा समज असतो की हार्ट अटॅक हा 50 नंतरच होऊ शकतो, मला नाही होऊ शकत. याच्याबद्दल रिअल फॅक्ट काय आहे सर? लोकांमध्ये गैरसमज आहे, मला काहीच त्रास होऊ शकत नाही. हा सगळ्यात मोठा गैरसमज. इनफॅक्ट भारताला मी म्हणेल शाप आहे की मला त्रास होत नाही. लोक ICU मध्ये ऍडमिट होतात किंवा अटॅक घेऊन येतात हॉस्पिटलमध्ये आणि म्हणतात मला काहीच त्रास होत नाही. इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड की हे ऍक्सेप्टन्स का होत नाही लोकांमध्ये, की अटॅक तुम्हाला आलाय, तुम्ही ICU मध्ये आले स्वतःहून, डॉक्टर तर तुमच्या घरी गेला नव्हता तुम्हाला बोलवायला की आमच्या ICU मध्ये फिरायला आहे. दिस ऍक्सेप्टन्स शुड कम अनलेस दे ऍक्सेप्ट थिंग्स की मला होऊ शकतो आजार किंवा मला डायबिटीस आहे. पण लोक काय म्हणतात की नाही मला शुगर नॉर्मल आहे. नॉर्मल शुगरला डायबिटीस नाही म्हणत. शुगर नॉर्मल म्हणजे तुम्हाला डायबिटीस नाही, तर माझी शुगर नॉर्मल असते, 200 शुगर नॉर्मल असते, डायबिटीस म्हणजे जास्तच असते ना. हे चुकीचा समज आहे लोकांमध्ये. डायबिटीज, ब्लड प्रेशर हे आजार आहे आणि ऍक्सेप्ट केले पाहिजे. आणि ऍक्सेप्ट जेवढं लवकर तुम्ही ऍक्सेप्ट कराल तेवढं लवकर तुम्हाला कळेल की आपल्याला हार्टचा आजार आहे का नाही, आणि तुझा आजार असेल त्याची ट्रीटमेंट करता येईल.